नमस्कार, मी आहे रजत. स्वागत आहे तुमचे इंटरनेट कॅपमध्ये. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत नवीन मतदान कार्ड कसे बनवायचे आणि ते मतदान कार्ड तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्ही बनवू शकता. आणि बिलकुल सोप्या पद्धतीत आज मी सांगणार आहे तुम्हाला का नवीन आपले स्वतःचेच मतदान कार्ड कसे बनवायचे. त्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स आधार कार्ड आणि एक फोटो. त्यामध्ये तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झाले पाहिजेत आणि तुमचे मतदान कार्ड तुम्ही मतदान करण्याकरिताच नाही तर ते मतदान कार्ड तुम्ही ID प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ या दोन्हीसाठी तुम्ही वापरू शकता. मतदान कार्ड बरेच जागी आपल्याला कामात येतो आणि तुमचे 18 वर्ष झाले असतील तरच तुम्ही ते मतदान कार्ड बनवू शकता. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यात पहिले गुगलवर जायचे आहे आणि येथे तुम्हाला सर्च करायचे आहे वोटर ID. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज दिसतो. याच्यामध्ये तुम्हाला वोटर सर्व्हिस पोर्टल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर पूर्णपणे डॅशबोर्ड ओपन होतो. याच्यामध्ये तुम्ही नवीन असाल तर तुम्ही साइन अप करून घ्याल आणि तुमचे साइन अप जर झाले असतील तर लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे मोबाईल नंबर येथे क्लिक करायचे आहे. मोबाईल नंबर तुम्हाला येथे इंटर करायची आहे आणि कॅप्चा येथे फिल करायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे. त्यानंतर जे मोबाईल नंबर तुम्ही तिथे ॲड केल्या त्या मोबाईलवर तुमचा OTP येतो. OTP तुम्हाला येथे इंटर करून व्हेरीफाय लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तुमची ID सक्सेसफुल लॉग इन झालेली आहे. तर आता आपल्याला नवीन मतदान कार्ड बनवायचे आहे. तर आपल्याला फॉर्म नंबर 6 हे भरायचे आहे. तर आपल्याला आता फॉर्म नंबर 6 या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पूर्णपणे भरण्यासाठी डिटेल येतो. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे स्टेट निवडायचे आहे आणि येथे तुमचे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा तुम्हाला येथे तुमचे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमचे मतदानसंघ कोणते आहे ते तुम्हाला येथे ॲड करून घ्यायचे आहे आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव आणि येथे तुमचे सरनेम म्हणजे तुमचे आडनाव. तुम्ही जेव्हा येथे तुमचे नाव टाकाल तर खाली मराठीत येतो आणि येथे तुमची फोटो 2 MB पेक्षा कमी पाहिजेत. ते तुमची फोटो तुम्ही येथे अपलोड करून घ्या. पूर्ण तुमचे नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. याच्यामध्ये तुमचे फादर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. जर कोणी महिला असेल आणि तिचे लग्न झाले असेल तर तिला हजबंड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तर आपण फादर या ऑप्शनवर क्लिक करून घेऊ आणि येथे तुमच्या वडिलाचे नाव आणि येथे तुमचे आडनाव ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर येथे तुमचे मोबाईल नंबरचे ऑप्शन येतात. जर तुमचे स्वतःचे असतील तर सेल्फ या बटनावर क्लिक करा आणि दुसऱ्याचे कोणत्याही व्यक्तीचे तुम्ही मोबाईल नंबर टाकत असाल तर या रिलेटिव्ह या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. तर आता बरेचसे लोक मोबाईल नंबर असतातच. येथे तुम्हाला मोबाईल नंबर ॲड करून घ्यायचे आहे आणि ईमेल नाही जर टाकला तरी चालतो आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर आधार डिटेल असा नाव दिसून येतो. येथे तुम्हाला आधार नंबर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि येथे तुमचे आधार कार्डचे 12 डिजिट अंक ते येथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर जेंडर सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येतो. येथे तुम्ही मुलगी असाल तर फिमेल, मुलगा असेल तर मेल. त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. याच्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ येथे तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे आणि डॉक्युमेंट्स अटॅचसाठी तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि येथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे ऑप्शन निवडायचे आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचे आहे. पूर्णपणे तुमची जन्मतारीख भरून झाल्यावर तुमचे डॉक्युमेंट्स तेथे तुम्हाला अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे आणि येथे तुम्हाला तुमची ॲड्रेसची पूर्ण डिटेल तुम्हाला द्यायची आहे.
येथे तुम्हाला तुमचे वार्ड जे असतील ते किंवा तुमच्या घराजवळ कोणतेही काही असतात आणि येथे तुमचे गावाचे नाव, येथे पोस्ट, येथे पिनकोड, येथे तहसील डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं निवडायचे आहे आणि स्टेट तुम्हाला इथे लिहिले दिसतात. त्यानंतर तुम्हाला याच्यासाठी डॉक्युमेंट जोडायचं आहे ॲड्रेस प्रूफसाठी. तर येथे तुम्हाला 8 नंबरचा हा ऑप्शन दिसतो, याच्या खाली तुम्ही बघू शकता. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथून तुम्हाला आधार हे ऑप्शन निवडायचे आहे आणि येथे तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचे आहे. तर नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. याच्यामध्ये तुम्ही दिव्यांगी असाल तर तुम्ही येथून सिलेक्ट करू शकता आणि येथे तुम्हाला जे प्रमाणपत्र आहेत ते तुम्ही अपलोडसुद्धा करू शकता. तर आपल्याजवळ दिव्यांग नाही आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घेऊ. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये ज्या व्यक्तीचे मतदान कार्ड बनले असतील, जसं तुम्ही स्वतः आपले बनवता मतदान कार्ड, तर तुमच्या वडिलाचे किंवा तुमच्या आईचे मतदान कार्ड बनले असतील तर तुमच्या फॅमिलीतले ते नाव टाकून घ्यायचे एका व्यक्तीचं आणि त्याचे तुमचे जे लागतात रिलेटिव्ह, फादर तर फादरशी रिलेट करायचे, मदर असतील तर मदर. तर आपण येथे या व्यक्तींचे आईंचे टाकणार आहोत. आपण येथे आईचे नाव आणि येथे मदर आणि त्या मतदान कार्डवर जे नंबर असतात ते नंबर तुम्हाला EPIC म्हणून ते नंबर लिहिले असतात, ते नंबर तुम्हाला इथे याद करायचे आहे आणि याद झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असा ऑप्शन येतो डिक्लेरेशन. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाचे नाव सिलेक्ट करायचे आहे. तुम्हाला इथे लिहून घ्यायचे आहे तुमचे जे गाव आहेत ते गावाचे नाव तुम्हाला इथे लिहायचे आहे. त्यानंतर इथे तुमचे स्टेट निवडायचे आहे जे असतील ते आणि येथे तुमचे डिस्ट्रिक्ट आणि येथे तुम्ही या गावामध्ये कधीपासून राहतात ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर आणखी खाली तुम्हाला तुमच्या गावाचे नाव लिहायचे आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर बघू शकता तुम्हाला खाली कॅप्चा भरायचा ऑप्शन आलेला आहे. आपला कॅप्चा याड झाल्यानंतर आपल्याला सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण जे मोबाईल नंबर येथे दिले होते त्या मोबाईलवर आपल्या OTP जातो. ते OTP आपल्याला याड करून घ्यायची आहे आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो आपले फॉर्म पूर्ण सक्सेस झालेले आहेत आणि आता तुम्हाला खाली यायचे आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला येस करायचे आहे. त्यानंतर तुमचे हे एक्नॉलेजमेंट नंबर आहेत हे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि या नंबरनं तुमचे मतदान कार्ड झाले की नाही झाले ते चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचे स्वतःचे नवीन मतदान कार्ड बनवू शकता आणि हे बिलकुल सोपी पद्धतीत आहे. तुम्हाला जर नाही समजले तर नक्की कमेंट करा. आपण नवीन व्हिडिओ आणखी एक व्हिडिओ घेऊन येऊ. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा.